ठीक आहे. सर्वात आधी आपण लॉग इन करूयात टेक्निकल पर्सनचं. सर फुल ऑक्युपन्सीला ड्रॉइंग पण भेटणार आहेत का? सिग्नेचर झालेले आहेत. हो हो, त्याच्यामध्ये काय फक्त तुम्हाला ड्रॉइंग अपलोड करावं लागतं पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. आपण तेच बघूयात स्टेप बाय स्टेप. हा, ठीक आहे. आता आपण टेक्निकल पर्सनचं लॉग इन क्रिएट केलं आहे. नॉर्मली आपल्याला सर्वांना माहिती आहे फुल ओसीची प्रोसेस काय आहे. फुल ओसी मध्ये जाऊन आपण अप्लिकेशन क्रिएट करतो. फुल ओसी मध्ये प्रपोजल केव्हा येतं, जेव्हा आपलं बिल्डिंग परमिशन नॉर्मली मंजूर झालं आहे. ठीक आहे, बिल्डिंग परमिशन झालं आहे, त्यानंतर प्लेन झाला आहे. ठीक आहे, बिल्डिंग परमिशन झाल्यानंतर आपण प्लिंथ कंपल्सरी घेतो. जोपर्यंत आपली प्लिंथ होणार नाही तोपर्यंत आपल्याला फाईल पार्ट आणि फुल साठी शो होणार नाही. ठीक आहे. जर आपलं प्रपोजल जे आहे ऑनलाईन क्रिएट जर झालं असेल, ऑनलाईन म्हणजे थ्रू BPMS बिल्डिंग परमिशन जर ते ऑनलाईन मंजुरी मिळाली असेल तर ते प्रपोजल आपल्याला नॉर्मली इथे प्लेन इंटिमेशन मध्ये शो होतं. ठीक आहे, प्लेन इंटिमेशन मध्ये शो झाल्यानंतर काय करतो आपण, अप्लिकेशन त्याला फुल ओसी मध्ये क्रिएट करतो आणि फुल ओसी कम्प्लीट करतो. क्रिएट केल्यानंतर मग आपली फाईल जी आहे ती पार्ट ओसी आणि फुल ओसीला शो होतो. ठीक आहे. तर आता आपण एक जसं आता की एक प्रपोजल आहे जे ऑफलाईन झालं आहे. जर ऑफलाईन झालं असेल तर आपण काय करतो, त्याची डेटा एंट्री करतो. डेटा एंट्री करून त्याला प्रोसीड करतो. ठीक आहे, तसंच एक अप्लिकेशन आहे. आता आपण फुल ओसी मध्ये एक अप्लिकेशन माझ्या लेवलला क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, ती आपली फुल ओसी साठी प्रोसीड. ठीक आहे, याची मी डेटा एंट्री क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, डेटा एंट्री मध्ये पूर्ण डिटेल याची फिल केलेली आहे आणि ती डेटा एंट्री ऑथॉरिटी कडून अप्रूव्ह केलेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्लेन सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. म्हणजे याचं काय झालं, बिल्डिंग परमिशन सुद्धा मंजूर करून घेतली आणि प्लेन सुद्धा मंजूर झाली आहे. त्यामुळे हे प्रपोजल कुठं दिसतं आपल्याला, फुल ओसी मध्ये. फुल ओसी मध्ये पण दिसणार आणि पार्ट ओसी मध्ये पण दिसणार. पार्ट ओसी मध्ये पण चेक करूयात. हे बघा, डेटा एंट्री करताना काय केलं आहे मी, डेटा एंट्री करताना प्लेन घेतलेली आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता हे पार्ट ओसी मध्ये शो होत आहे आणि फुल ओसी मध्ये सुद्धा होत आहे. आता फुल ओसी साठी आपण याला प्रोसीड करूयात. हे अप्लिकेशन आहे. ठीक आहे, अप्लिकेशन क्रिएट झालं आहे. आता या प्रपोजल कोडवर क्लिक केल्यानंतर फुल ओसीचं अप्लिकेशन इथे ओपन होणार. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे फिलअप करायचं आहे. आता याच्यामध्ये अपेंडिक्स जी, फॉर्म ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट, हा अपेंडिक्स जी आपल्याला आधी कम्प्लीट करायचा आहे. आता हे जे नाव आहे बिल्डिंगचं, हे बाय डिफॉल्ट इथे शो होणार. कुठे, कारण आपण बिल्डिंग परमिशन मध्ये आपल्या बिल्डिंगचं नाव हे आहे, हे CSTM दिलेलं आहे, म्हणून हे बाय डिफॉल्ट इथे ऑटोमॅटिकली फेच झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे जे डिटेल दिसते, प्लॉट नंबर, गट नंबर, सर्वे नंबर, हे डिटेल कडून फेच झाली आहे आपल्या बिल्डिंग परमिशन मध्ये. जे बिल्डिंग परमिशन आपण मंजूर करून घेतली ऑथॉरिटी कडून, तो डेटा आपल्याला इथे शो होतो. ठीक आहे, आता बिल्डिंग इथे CSTM आला आहे. ठीक आहे, आता कम्प्लीट इट ऑन ते काय विचारलं आहे, बिल्डिंगचं नाव आलं आहे, त्यानंतर प्लॉट नंबर, सर्वे नंबर तुमचा बाय डिफॉल्ट इथे आलेला आहे. ठीक आहे, मौजे सुद्धा इथे आलेला आहे. आणि इथे आता त्यांनी विचारलंय हॅज बीन सुपरवायझर हॅज बीन कम्प्लीटेड ऑन, म्हणजे तुमचं जे आहे बिल्डिंग हे कम्प्लीट झाली आहे का, तर झाली असेल तर कोणत्या डेटला झाली आहे. ठीक आहे, तुमची केव्हा पण असू शकतो. ठीक आहे, तुम्हाला डेट तुमच्या कम्प्लिशन नुसार इथे टाकायची. आता जसं आपण इथे टाकूयात 1 टाकूया. ठीक आहे, या डेटला आपला झालेला आहे कम्प्लिशन. आता आपल्याला त्यासाठी फुल ओसी साठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, डेट मेन्शन केली. ठीक आहे, बाकीचे डिटेल असते इथे ऑटोमॅटिकली फेच होऊन जाते. तुम्हाला इथे काहीच टाकायची गरज नाही, कारण की बिल्डिंग परमिशन मध्ये जे डेटा आपण फिल केला आहे तो ऑटोमॅटिकली इथे फेच झाला आहे. प्रपोजल नंबर, त्यानंतर प्रोजेक्ट नेम, जे प्रोजेक्ट जो तुम्ही बिल्डिंग परमिशन मध्ये जर दिलेला आहे प्रोजेक्ट नेम, तोच इथे बाय डिफॉल्ट फेच झालेला आहे. ठीक आहे, प्रपोजल अप्रुव्हल डेट म्हणजे कुठली, बिल्डिंग परमिशन अप्रुव्हल डेट. जी डेट म्हणजे बिल्डिंग परमिशन जे तुम्ही अप्लिकेशन जे क्रिएट केलं होतं बिल्डिंग परमिशनचं आणि ऑथॉरिटीने जे अप्रूव्ह केलं होतं ते डेट आहे 31/1/23. ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट म्हणजे डेट आपण डेटा एंट्री मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, डेटा एंट्री मध्ये टाकले आहे त्यामुळे इथे शो होत आहे. जर ऑनलाईन असेल तर ऑनलाईनची डेट इथे येईल. ठीक आहे, त्यानंतर प्रपोजल डेट केव्हा सबमिट केलं होतं ते डेट 1/1/23. टेक्निकल पर्सन कोण आहे हे डिटेल तुम्हाला टाकायची गरज नाही, हे डिटेल ऑटोमॅटिकली फेच होणार ॲज पर बिल्डिंग परमिशन. ठीक आहे, त्यानंतर अपेंडिक्स जी आता भरल्यानंतर इथं स्टेप बघा. आता इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह करू. इथं
सेव्ह केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म सेव्ह सक्सेसफुली. ठीक आहे, याला ओके करूयात. आता ओके केल्यानंतर आता बघा सेव्हचं परत आलाय आणि आपला जो फॉर्म आहे अपेंडिक्स जो तो सेव्ह झालाय. बघा आधी इनपुट डिटेल होती आपल्याला टाकायला कोणत्या डेटला. ठीक आहे, हे डिटेल जे आहे हे बाय डिफॉल्ट तिथे फेच झाली होती, पण कम्प्लिटेड डेट तिथे नव्हती. बाय कम्प्लिटेड डेट आपण इथे इनपुट दिलेली आहे. ठीक आहे, आता हा फॉर्म आपला सेव्ह झालेला आहे. आपण याला डाउनलोड सुद्धा करू शकतो. ठीक आहे, आता याला करूया नेक्स्ट. आता नेक्स्ट केल्यानंतर काही क्वेश्चन आहेत त्यांनी त्यांच्या लेवलला विचारले. आर यू हँडलिंग इंटरनल रोड? येस असेल तर येस, नो असेल तर नो. त्याच्यानंतर आहे महत्वाचा क्वेश्चन आहे व्हेरिएशन इफ एनी. म्हणजे जे बांधकाम परवानगी आपली मंजूर झालेली आहे, ठीक आहे, जी बिल्डिंग परमिशन झाली आहे, जो आपला नकाशा आहे त्या नकाशामध्ये जो नकाशा आपण मंजूर करून घेतला आहे आणि ऍक्च्युअल बांधकामामध्ये जर काही चेंजेस असतील, काही मायनर चेंजेस इंटरनल एक्सटर्नल जे चेंजेस असतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला आहे. जर त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर इथे आपल्याला यस म्हणायचं. आता यस म्हटल्यानंतर बघा एक इथे परत एक क्वेश्चन ओपन झाला आहे. इथे क्वेश्चन एक ओपन झाला आहे. जर नो केला, जर काही व्हेरिएशन नसेल तर तुम्हाला इथे काही क्वेश्चन इथे पॉपअप होणार नाही. जर आपण इथे यस केला तर बघा इफ व्हेरिएशन इज इंटरनल, जे चेंजेस आहेत ते इंटरनल आहेत का. ठीक आहे, तर याला यस केलं, त्याला जर आपले इंटरनल चेंजेस असतील तर आपल्याला यस करावं लागेल. जर नो असेल तर इथे नो ठेवावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर अपलोड ड्रॉइंग साईज शीट. आता हा महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण आपली जे बांधकाम परवानगी आहे, जे आपण कोणत्या साईजमध्ये आपण जेव्हा ऑनलाईनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाते, बरोबर आहे, ते आपण जे फाईल सबमिट करत आहोत कोणत्या शीटमध्ये करत आहोत, A0 मध्ये करत आहोत, A1, A2, A02 कोणत्या साईजमध्ये करत आहोत. जे साईज जे तिथे घेतलेली आहे ते साईज आपल्याला इथं कंपल्सरी घ्यावं लागेल. जर डेटा एंट्रीमध्ये असेल, डेटा एंट्रीमध्ये एक क्वेश्चन विचारला जातो. डेटा एंट्रीमध्ये असा विचारला जातो की तुम्ही जे ड्रॉइंग अपलोड करणार आहे ते कुठल्या साईजमध्ये करला आहे. जर तुम्ही तिथे A0 घेतला, इथं A1 घेतलं तर ते मॅच होणार नाही. तर तुम्ही तिथे A0 घेतलं असेल तर तुम्हाला इथे A0 मध्येच टाकावं लागेल. ठीक आहे, आता इथे ऑप्शन आहे A0, A1, A2, A0 हे रिपीटेड आहेत, सेम आहे ते A0, A1, A2 इथे. ठीक आहे, तर आपण इथे A0 केले आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे द फ्लॅट कन्स्ट्रक्शन अंडर द कंपोनंट ऑफ सेंट्रल. याच्या रिलेटेड करायचं नो असेल तर नो करायचं. आता करूया आपण याला नेक्स्ट. काइंडली सबमिट प्रपोजल रिवाइज सँक्शन एज प्रिव्हियस. ठीक आहे, त्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट. ठीक आहे, आता हे डॉक्युमेंट मध्ये बघा याच्यात काही आणखीन एक हे आहे 3rd नंबरचा ड्रॉइंग रिपोर्ट. ठीक आहे, याच्यामध्ये जो व्हर्जन दिलेला आहे आधी आपण अपलोड करूयात. जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये काही मॅन्डेटरी आहे, काही ऑप्शनल आहे. ठीक आहे, जर ऑप्शनल मध्ये तुम्हाला कंपल्सरी जर काही डॉक्युमेंट द्यायचे असेल जे तुमच्याकडे असतील, हे ULB-ने ऍड केलेलं आहे. हे जे नाव दिसत आहे ना, हे ULB-ने तिथे ऍड केलेलं आहे. तसं आम्ही आमच्या लेवलला ऍड करून घेतलं म्हणून इथे नाव दिसत आहे. काही याच्यामध्ये ऑप्शनल आहेत, मॅन्डेटरी. जे मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला कंपल्सरी तिथे फिल करावं लागतील. आता याच्यामध्ये एक 3rd नंबरचा पॉईंट आहे ड्रॉइंग रिपोर्ट. ठीक आहे, ड्रॉइंग रिपोर्ट तुम्ही सबमिट करताना याचं काहीतरी व्हर्जन दिलेलं आहे बघा, ग्रेटर व्हर्जन 1.5 कन्वर्ट इनटू PDF. ठीक आहे, हे या व्हर्जन मध्येच तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. आधी आपण इथे अपलोड करून बघूया. ठीक आहे, फुल OC, न्यू डॉक्युमेंट फॉर द फुल OC डॉक्युमेंट अपलोड करूयात आपण. त्यानंतर HTML रिपोर्ट, आपल्याकडे HTML रिपोर्ट जर असेल तर तो टाकायचा. त्यानंतर ड्रॉइंग रिपोर्ट. ठीक आहे, आता ड्रॉइंग रिपोर्ट आपण एखादी हे टाकून बघूयात. ठीक आहे, त्यानंतर साईड इन्स्पेक्शन रिपोर्ट. हा ऑप्शनल आहे, जर टाका आपल्याकडे असेल इन नेम ॲज पर ULB नुसार आहे. ठीक आहे, ULB मधून ऍड केलं असेल, एखादी NOC जर असतील तर तिथे NOC असेल किंवा कुठलंही एखादं डॉक्युमेंट त्यांच्या रिक्वायरमेंट असू शकतो. ठीक आहे, अपेंडिक्स जी म्हणजे अप्लिकेशन फॉर्म मध्ये जो आपण स्टार्टिंगला क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यावर आपण DSC आपली अप्लाय केली आहे तो अप्लाय करावा लागेल, अप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर सँक्शन प्लॅन, जो प्लॅन असेल तुमचा मंजूर झालेला तो सुद्धा इथे टाकू शकता तुम्ही, नाहीतर तुम्हाला इथे तर कंपल्सरी तो ड्रॉइंग अटॅच करायचीच आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे अप्लिकेशन. हे जे डॉक्युमेंट आहेत ऑप्शनल, याच्या रिलेटेड कुठलंही डॉक्युमेंट असेल, जर कुठे रिक्वायरमेंट असते कुठल्या ULB-ची की हा डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे, ठीक आहे, तर तुम्ही इथे ते अपलोड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट. बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व ऑप्शनल आहेत, जे तुम्हाला मॅन्डेटरी दिलेले आहे ते कंपल्सरी तुम्हाला टाकावं लागतील. आता आपण याला एकदा सबमिट करून बघूया. ठीक आहे, याला चेक बॉक्स आहे, ऑल डॉक्युमेंट आर व्हेरीफाईड डिजिटल साईन. सबमिट करूया. आता ड्रॉइंग, आता बघा इथे क्वेश्चन आहे ड्रॉइंग PDF फाईल व्हर्जन शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1.5. हा कुठला डॉक्युमेंट आहे, परत
करूया आता. जो डॉक्युमेंट 3 नंबरचा जो डॉक्युमेंट होता त्याच्यामध्ये त्यांनी व्हर्जन सांगितलं होतं. ठीक आहे, आपण ते व्हर्जन न सिलेक्ट करता एक ड्रॉइंग फाईल अटॅच केली की त्याचं व्हर्जन जे आहे ते त्याला मॅच झालं नाही, म्हणून तिथे आपल्याला एरर आला की युअर ड्रॉइंग शुड नॉट बी लेस दॅन ऑर 1.5. ठीक आहे, त्यामुळे आपलं ते जे अप्लिकेशन आहे ते सबमिट झालेलं नाही. हॅलो सर. हा हॅलो बोला. हा बोला. सर, मला एक विचारायचं होतं. समजा जुनं जे समजा मॅन्युअल सँक्शन झालेलं आहे त्याची सर्व्हिस डाटा एंट्री केली, बरोबर. ती प्लिंट याला जोडली, तर आता ती फुल ओसी पार्ट ओसी मध्ये फाईल दिसते आणि फुल ओसी मध्ये ना ते क्लिक केले का नवीन टॅब ओपन झाले, ते ड्रॉइंग टू पीडीएफ अटॅच. ते काय म्हणजे फुल ओसी मध्ये मला फुल ओसी ला सबमिट करायचं असलं तर? म्हणजे कसं, एकदा परत सांगा, तुमची बिल्डिंग परमिशन ऑफलाईन मंजूर झालाय, तुम्ही डेटा एंट्री केली. डेटा एंट्री केली तर ती पार्ट ओसी मध्ये दिसते आणि फुल ओसी मध्ये पण दिसते. तर फुल हा. ओसी वर क्लिक केले ना, हा, तर ती त्याच्यावरती क्लिक केलं का ते एक ऑप्शन येते, बाबा तुम्ही पीडीएफ अटॅच करा आणि एनओसी. आणि नंतर ते फॉर्म ओपन होणार का, ते नेमकं काय जोडायचं? नाही नाही, मला असं वाटतं तुमचा जो क्वेश्चन आहे तो केडीएमसी रिलेटेड आहे, बरोबर? बरोबर, राईट. हा हा हा, तो फक्त आणि फक्त केडीएमसी साठीच आहे. आता त्या दिवशी मला वाटतं किती तारीख, या मागच्या वीकमध्ये 2 वीक झाले त्याला, आपल्या आयुक्त साहेबांनी बरोबर, तिथे एक नवीन वन विंडो सिस्टीम एक इनॉग्रेशन केलं, बहुतेक माहित असेल तुम्हाला. बरोबर. हा हा, तर त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, बीपीएमएस आणि वन विंडो म्हणजे काय आहे, बीपीएमएस आणि एक एनओसी पोर्टल जे आहे, तुमचे जे एनओसी राहतात ना, हा, जी एनओसी आणतो तुम्ही फायरची, ट्री कटिंगची, त्याला आणि बरोबर, बीपीएमएस ला इंटिग्रेट केलेला आहे, म्हणजे मर्ज केलाय. तर त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन असे आहेत, बरोबर. जर बिल्डिंग परमिशन हा, तुम्ही ज्या टाइमला अप्लाय करता, तुम्ही ऑनलाईन सबमिट आणि ऑफलाईन सबमिट ओसी केल्यानंतर, साठी. हा नाही नाही, दोन्ही याच्यासाठी हा, सांगितलं तुम्हाला, बिल्डिंग साठी पण सांगतो आणि ओसी साठी पण हा, सांगतो. बिल्डिंग परमिशन सबमिट बरोबर. ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिट करतो आपण टिपिक क्लायंट प्रोजेक्ट मधून, बरोबर? हा, त्याच्या बघा, तुम्हाला राईट हँड साईडला एक प्लसचं साईन आलं असेल. बरोबर, प्लस आलाय, राईट. ते कशामुळे आलं आहे, कारण की ते तुम्ही अप्लिकेशन केव्हा सबमिट करू शकता, जोपर्यंत तुम्हाला जे एनओसी राहतात ना, तुमचे जे रिक्वायर एनओसी आहेत, तिथल्या 7 आहे की 9 तरी काहीतरी एनओसी आहेत टोटल, तोपर्यंत जे मॅन्डेटरी एनओसी आहे, जर एखादं प्रपोजल असेल, ते काहीतरी 24 मीटरची तुमची लिमिटेशन आहे, 24 मीटरपेक्षा वर जर गेलं तर तुम्हाला कंपल्सरी ते फायरचं सर्टिफिकेट तिथे लावावं लागतं. जर तुम्ही ते प्लसवर साईन केलं तर त्यांचं एक पोर्टल आहे केडीएमसीचं, याचं, तुम्ही तिथे डायरेक्ट त्या पोर्टलला रिडायरेक्ट होणार आणि तिथे तुम्हाला ते शो होईल की तुमच्या किती एनओसी झाल्या आहेत, किती नाही झाल्या आहेत, जे इम्पॉर्टंट, ज्या मॅन्डेटरी आहेत. जर ते झाल्या नसतील तर तुम्हाला तिथे अप्लिकेशन करावं लागेल, ते एनओसी तिथे फेच होतील, ते फेच केल्यानंतर मग तुम्ही इथून फाईलला प्रोसीड करू शकता. आणि फुल ओसी ओके. साठी फुल ओसी साठी पण सेम, फुल ओसी मध्ये तुम्हाला, म्हणजे हा हा बोला ना. थोडक्यात त्या प्लस मध्ये तिथं फक्त एनओसी आहे, त्या पोर्टल नुसार अटॅच करायचं, नंतर ड्रॉइंगचा पार्ट अटॅच करायचं, तुम्ही अपेंडिंगची आणि डॉक्युमेंट. तुम्ही बरोबर ना प्लस, सर? बरोबर, तुम्ही प्लसला क्लिक केलं म्हणजे की नंतर डायरेक्ट रिडायरेक्ट होईल त्या पोर्टलला आणि तिथे तुम्ही ओके, तिथून अप्लिकेशन करू शकता एनओसी साठी डायरेक्ट. ओके. म्हणजे एनओसी ड्रॉइंग सध्या जोडायचं ना, म्हणजे ड्रॉइंग नाही जोडायची, बरोबर ना सर? हा हा बरोबर. वाटत असेल ओके सर. हा हा, तुम्हाला वाटतं मला तुम्ही मेसेज केलाही होता बहुतेक त्याबद्दल. ओके ओके, केला होता सर. हा हा हा, बघा, ट्राय करा, नाही वाटलं असेल तर मला एकदा परत कॉल करा, मी तुम्हाला सांगतो ते प्रोसेस. येस सर. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. ठीक आहे, ठीक आहे. अक्षय सर, याच्या रिलेटेड एक विचारायचं होतं, विचारू का? सर, आपण घेऊ ना, क्वेश्चन अँड आन्सर घेऊ. नाही नाही, याच्यात तुम्ही आता ड्रॉइंगचा जो अपलोड करतात त्याच्या रिलेटेड फुल ऑक्युपन्सीचं काल एक फाईल केली ना, सांगा ना. तर ऑफलाईन फाईलला सँक्शन झालं होतं आणि तिची डाटा एंट्री करून ती फाईल काल सबमिट केली. तर 3 नंबरचं जे आहे ना ड्रॉइंग रिपोर्ट मध्ये, तिथे ड्रॉइंग ॲज बिल्ट अप ड्रॉइंग अपलोड जी केली ना, ती सँक्शनचीच पीडीएफ अपलोड केलेली ऑफलाईन सँक्शनची. तर ओके. त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगताय तर सही शिकते ऑनलाईनचे डिजिटल सिग्नेचर होणार आहेत का त्याच्यावर, असं म्हणजे मग मला ड्रॉइंग रिअसाइन करायला, म्हणजे कालच्या याच्यात ते होईल का, ते का अजून अपडेट नाही झाले? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणत आहे की तुम्हाला जे ड्रॉइंग अटॅच करायची आहे ते डीएससी लावून अप्लाय करायची म्हणत आहे का? नाही, मी ना ऑफलाईनची सँक्शनची ड्रॉइंग अपलोड करून दिली त्याच्यात ॲज बिल्टअप मध्ये, तर मग त्याच्यावर काही सँक्शन झाल्यानंतर डीएससी होणार आहे का ऑथॉरिटी हा कडून? हा, जे सँक्शन ते तुम्ही जे तिथे पीडीएफ लावलेली आहे ना, हा हा, ते अटॅच केली आहे, त्याच्यावर साईन येणार आहे तुमची.
अच्छा, मग ते रिअसाइन करून मग परत ते हो सबमिट हो हो करून हो द्यावं. रिअसाइन करून तुम्ही परत ते प्रॉपरली अपलोड करू शकता. आणि जे फॉर्मॅट तुम्ही डेटा एंट्रीमध्ये टाकला A0 A1 A2 हां, हां, हां. ते त्याच साईजमध्ये ती PDF अपलोड करा तुम्ही तिथे, म्हणजे तुम्हाला नंतर इश्यू होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. येस सर. चालेल. थँक यू. ठीक आहे, चालते. आता आपण बघा, आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते आता काही वेळ आधी, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मेसेज आला होता की तुमची ड्रॉइंग हे 1.5 पेक्षा ग्रेटर आहे. तर याच्यामध्ये एक नोट दिली आहे तुम्हाला बघा ड्रॉइंग रिपोर्टसाठी, इफ यू PDF व्हर्जन इज ग्रेटर दॅन 1.5, तर तुम्हाला ते कन्वर्ट करून द्या. आणि कन्व्हर्टरची इथे लिंक सुद्धा दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे या कन्वर्टर करून तुम्ही डायरेक्ट इथून पण कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, हे दाखवतो तुम्हाला. म्हणजे डायरेक्टली कन्वर्ट जर करायची असेल तुमची ड्रॉइंग या फॉर्मॅटमध्ये नसेल, तर तुम्ही ही लिंक इथे ओपन करून डायरेक्ट इथे क्लिक केल्यानंतर ओपन सुद्धा होईल ते. म्हणजे तुम्ही काय करायचे, तुमची ड्रॉइंग टाकायची इथे जे आहे ते. ठीक आहे, आता यातली मी एखादी ड्रॉइंग घेतो. ठीक आहे, आता 1.5, ठीक आहे, याच्यामध्ये 1.5 पेक्षा हे करायचे आपल्याला, आणि इथे कन्वर्ट, हे कन्वर्ट होऊन जाईल. कन्वर्ट झाल्यानंतर हे डाउनलोड करायची आणि अपलोड करताना ही ड्रॉइंग अपलोड करायची. म्हणजे काय होणार, तुम्हाला जो लास्ट टाइम आपल्याला एरर आला होता तो एरर तिथे येणार नाही. ठीक आहे, हे झाली कन्वर्ट डाउनलोड. आता आपण एकदा ट्राय करूयात. जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे आपले ते इथे अपलोड करून द्यायचे. आता बघा ड्रॉइंग रिपोर्ट. ठीक आहे, आता मी 2दा कन्वर्ट केलेली आहे. कन्वर्ट केलेली ड्रॉइंग आहे माझ्याकडे, मी ती आता अपडेट केली. जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ते कंपल्सरी इथे द्यावं लागतील. जे मॅन्डेटरी आहे ते द्यावंच लागतील, आणि जे मॅन्डेटरी नाही ते नाही दिले तरी चालेल. ठीक आहे, आता एकदा आपण सबमिट करून बघूया आपली कन्वर्ट झाली आहे की नाही. याचे तिकीट सुद्धा आले होते आमच्याकडे की आमची ड्रॉइंग फाईल अटॅच होत नाही आहे म्हणून. ते काही छोटे मोठे चेंजेस झालेले आहेत, आणि त्याची तुम्हाला डायरेक्ट लिंक सुद्धा तिथे दिलेली आहे. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तिथून ते कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला हे बघा, युअर प्रपोजल फॉर फुल ऑक्युपन्सी सबमिटेड सक्सेसफुल. ठीक आहे, आता हे ऍप्लिकेशन आपल्याकडे कॉपी करून. हॅलो सर, हा बोला ना. अपेंडिक्स जी वर जी पहिल्यांदा ती डेट टाकायची, ती हा, कम्प्लिटेड याची डेट टाकायची का अपेंडिक्स जी वर ऑनलाईन जी टाकतो? तुमचं जे स्ट्रक्चर आहे, जे बिल्डिंग परमिशन, जे तुमची जी बिल्डिंग आहे ते कम्प्लिटेड केव्हा झालेली आहे ती डेट टाकायची. ओके, म्हणजे आर्किटेक्ट जो सर्टिफिकेट येईल त्याच्यावरती डेट कम्प्लिटेड डेट टाकायची. हा हा. ओके ओके सर, चालेल चालेल. आता ऍप्लिकेशन आपला सबमिट झालाय. ठीक आहे, आता आपण ऑथॉरिटी लेवलचं चेक करूया. ठीक आहे, म्हणजे ऑथॉरिटी लेवलला काय होतं. ही फाईल तुमची सबमिट झालेली आहे. आता मी ऑथॉरिटी लॉगिनचं बघतो. हे ऑथॉरिटी लॉगिन आहे. ठीक आहे, आता फाईल सबमिट झाल्यानंतर फाईल कुठं सबमिट होतं ऑथॉरिटीच्या, हे त्यांचं डॅशबोर्ड आहे. त्याच्यात आपल्याला एवढं आता आपल्याला नवीन चेंजेस बघायचे आहेत. आपलं अप्लिकेशन आहे. हे आपलं अप्लिकेशन आहे. 1-2 मिनिटं.
ठीक आहे. हे ऑथॉरिटी डॅशबोर्ड आहे. आवाज येत आहे ना रोहित सर? येते ना? ठीक आहे. हे ऑथॉरिटी डॅशबोर्ड आहे. आपण एक फुल ओसीज अप्लिकेशन आता सबमिट केलेलं आहे. ठीक आहे. त्याचा नंबर आपण नोट डाऊन केलेला आहे 9409. हे ऑथॉरिटीचं लॉगिन आहे. याच्यामध्ये आता आपण आलो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. प्रोजेक्टला ऑथॉरिटी काय करेल? ओपन करेल. ऑथॉरिटी लेवलला आधी काय होतं, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेज होती आणि काय करायचं, ऑथॉरिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून प्रपोजल अप्रूव्ह करून नेक्स्ट ऑथॉरिटीला पाठवायचे आणि अप्रूव्ह व्हायचं. पण आता याच्यामध्ये काय झालं आहे, यांना हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या लेवलला प्रपोजल रिअसाइन करायचं असेल, ते ऑप्शन सुद्धा आपण दिलं आहे. आणि रिअसाइन केल्यानंतर ती फाईल कुठे दिसेल? आपल्या टेक्निकल प्रोसेसच्या रिसबमिट डॉक्युमेंट टॅबमध्ये. नॉर्मली डॉक्युमेंट रिअसाइन केल्यानंतर ते रिसबमिट डॉक्युमेंट टॅबमध्ये दिसायचं. पण याच्यामध्ये जर प्रपोजलमधून रिअसाइन झालं असेल, तेव्हा सुद्धा हे फाईल आपल्याला रिसबमिट डॉक्युमेंटमध्ये शो होणार. कारण की फुल ओसीमध्ये फक्त डॉक्युमेंट पीडीएफच आपण अटॅच करतो, त्यामुळे ते आपल्या रिसबमिट डॉक्युमेंटमध्ये शो होणार. ठीक आहे, आपण बघूया, ट्राय करूया. तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करू. ठीक आहे, डॉक्युमेंट स्टेज आहे ऑथॉरिटी लेवलला. ते डॉक्युमेंट व्हेरीफाय आपण इथे करूया. डॉक्युमेंट आर व्हेरीफाय सक्सेसफुली. ठीक आहे, प्रपोजलचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे. ठीक आहे, याचा स्टेटस सुद्धा आपण आपल्या लेवलला चेक करू शकतो फुल ओसीचा. ठीक आहे, आता फुल ओसीज मध्ये आपण आलो आहे. याच्यामध्ये ऑथॉरिटीने काय केलं, डॉक्युमेंट व्हेरीफाय केले आहे. ठीक आहे, साईट व्हिजिट त्याची पेंडिंग आहे. साईट व्हिजिट मध्ये बघूया प्रपोजल आहे का. फुल ओसी, ठीक आहे, आपला 9409 प्रपोजल होतं. आता त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे. ऑथॉरिटी त्यांच्या लेवलला साईट व्हिजिट करतील. काय होतं, हे चेंजेस त्यांनी का बरं केले? त्यांचं रिक्वायरमेंट अशी होती की जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण केले, त्याच्यानंतर जर आपण साईट व्हिजिट केल्यानंतर जर ड्रॉइंगमध्ये काही चेंजेस असतील, तर त्यानंतर आम्हाला ते रिअसाइन करता येत नव्हतं. त्यामुळे आम्हाला ते रिअसाइन करायचं ऑप्शन दिसायला पाहिजे. त्यानुसार आपण हे चेंजेस केलेले आहे. ठीक आहे, आता हे साईट व्हिजिटचं आपण बघूया. माझ्या पीसी मध्ये थोडा डेटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये डेट रॉंग झालेली आहे, म्हणून मी माझा पीसी चेंज करत आहे. 1-2 मिनिटं द्या. एक 2 मिनिट डिस्कनेक्ट करतो, परत कनेक्ट करतो.
ठीक आहे, तोपर्यंत आपण 2-3 मिनिटासाठी क्वेश्चन आन्सर घेऊ. असद खाननी आणि पंकज जाधव सरांनी रेज हँड केलेलं है. असद खान बोलिए, आप क्या बोलना चाहते हैं? सर ते प्लिंथ इंटिमेशन करताना प्लिंथ एरिया शुड बी ग्रेटर दॅन 0 येतोय. सर तिथं तुम्हाला तुमचं प्लिंथ एरिया तिथं मेन्शन करावा लागतो. सर करतोय मी ते, तरी ते 0च येतोय. ऍक्शन मध्ये म्हणताय ना सर, ऍक्शन मध्ये मी टाकतोय. तिथं 2 आता व्हॅल्यूज येतात सर. एक ड्रॉइंग मधनं किती व्हॅल्यू आहे आणि आपण तुम्ही किती प्रपोज हे करतायत प्लिंथ इंटिमेशनला. तर बरोबर. ड्रॉइंग मधनं जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे का ऍक्च्युअल प्लिंथ व्हॅल्यू एरिया आहे? सर, प्लिंथ एरिया 49.22 आहे. तुम्ही ऍक्शन मध्ये तेवढंच टाकतोय. ओके. अप्लाइड एरिया 0 येतोय. नाही, अप्लाइड एरियामध्ये मग तुम्ही तिथं व्हॅल्यू तिथं मेन्शन करा सर. सर अप्लाइड एरिया पण ते चेंज करता येत नाही, तो फिक्स्ड येतोय तो. ओके. ठीक आहे, मला याचं तिकीट करून मला चॅट बॉक्स मध्ये द्या, मी करून देतो तुम्हाला. ओके, ठीक आहे सर, चालेल. पंकज जाधव सर बोला. हॅलो, पंकज जाधव सर. ठीक आहे. गोडबोले मुकादम सर कोण आहेत? हॅलो, बोला सर. हॅलो, थांबे सर, योगेश सर थांब. बोला ना. ज्यांनी हँड रेज केलंय ना त्यांचं घेतोय अगोदर. थांब. ओके. भारती मॅडम कोण आहे? सर बाल्कनीचा प्रॉब्लेम नाही झालेला. नाही, आज मॅम येस आज मॅम पॅच येणार आहे जो. ओके, तर त्या पॅच मध्ये हा सॉल्व्ह झालेला आहे आमच्याकडे. ठीक आहे, ओके. तर आज माझ्या मते 5:30-6च्या दरम्यान एक पॅच येईल. ओके, मग परत पॅच अपडेट करावं लागेल का? येस ऑटोमॅटिकली पॅच अपडेट होईल तुमचं. नो इश्यू, होऊन जाईल. ओके. रोहित पाटील सर. हॅलो. हा, रोहित पाटील सर. ड्रॉइंग मध्ये सर एक्झिस्टिंग स्ट्रक्चर कसं दाखवायचं? काय सर? एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. हॅलो. हा, रोहित पाटील सर बोला. ड्रॉइंग मध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर कसं दाखवायचं? एक्झिस्टिंग FSI म्हणून तुम्ही मार्क करायचं सर. केला पण ते येत नाहीये त्या रिपोर्ट मध्ये. नाही, एक्झिस्टिंग FSI तर तुम्हाला रिपोर्ट मध्ये येणारच नाही सर. ती व्हॅल्यू 0 येते. तुम्हाला प्रपोजच व्हॅल्यू दिसेल तुम्हाला. ओके, ठीक आहे. ओके सर. संकेत शेंडे. हा सर, लेआउट ट्रेसिंग केल्यानंतर त्याचा टेबल जनरेट केल्यानंतर टेबलचं स्केलिंग केल्यानंतर ते फायनल सबमिट करताना सबमिट होत नाही. तुम्ही स्केल करताना स्केल डाऊन करत असाल तर होणार नाही, स्केल अप करू शकता तुम्ही. ओके, स्केल अप केलेलं आहे सर, स्केल अप करून पण होत नाही. नाही, व्हायला पाहिजे होतं सर, कारण की आम्ही फक्त स्केल डाऊनचे व्हॅलिडेशन टाकलेले, स्केल अपसाठी व्हॅलिडेशन नाही केलेलं आहे. 3-4 वेळा सर रिट्रेसिंग केली तरी पण ते होतच नाहीये. स्केल अपच केलं, डाऊन करणारच नाही सर, कारण लेआउट तर मोठा आहे, डाऊन करून पण ते उपयोग नाही. ठीक आहे. एक काम करा, तुम्ही तिकीट करा, मी सपोर्ट टीमला तुम्हाला रिमोट डेस्क घ्यायला सांगतो. ओके, ओके, तिकीट केलेलं आहे सर. तिकीट नंबर सांगू का? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या, मी बघायला सांगतो. ठीक आहे. हॅलो. ओके सर. योगेश हॅलो. निमासे सर. हा, बोला. हा सर, मी पुण्यामध्ये बोलतोय. माझं एक SRA प्रोजेक्ट आहे. ते काय होते, आपल्याला SRA कार्पेट एरिया ठरलेला आहे 27.88. करेक्ट सर. हा, तर ते काय होतं, आता बाल्कनी आपली धरून ते कार्पेट होत नाही. इन्क्लोज बाल्कनी द्यावी लागते ना. हो, मग कार्पेट आतमध्ये मार्क केल्यानंतर तो आपल्याला एरर दाखवतो की 27.88 भरत नाही म्हणून तुमचा कार्पेट. तर काय झालेलं आहे, बाल्कनीचा इश्यू येतोय जेव्हा तुम्ही हे करते. शॉपला पण सर तसंच दाखवतो. नाही, शॉपला बाल्कनी मार्क करताना इश्यू येतो का? तर आता नवीन जो आज पॅच येणार आहे त्यामध्ये तो सॉल्व्ह होईल. मग तुम्ही एकदा त्यात चेक करा. ओके, पॅच नवीन अपडेट होणार आहे का? हा, नाही, या पॅच मध्ये तुम्ही जो नवीन येईल ना आज त्यामध्ये चेक करा, होऊन जाईल तो.
बरं. म्हणजे योगेश बारकाई सर. मार्क करायची का सर? हॅलो. हॅलो, बारकाई मार्क करायची का म्हटलं? तुमचा आवाज येत नाही मॅम. हा सर, माझी क्युरिटी ते थांबा सर, थांबा. योगेश धीमा सर. पंकज जाधव योगेश सर. धीमा सर. हॅलो सर. हॅलो बोला बोला. सर, सब डिव्हिजन अंमलकमिशनचा सर लेक्चर झाला तर बरं पडेल सर. बरेच झालेलं आहे सर, तरी एकदा घ्यायला परत सांगतो. ठीक आहे. एकदा रिव्हिजन सर प्लीज. हा ओके. ओके. पंकज जाधव सर. हॅलो. ठीक आहे. हा. हा सर. जितेंद्र मेस्त्री. नाही ठीक आहे. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. मी ज्यांचं नाव घेतोय त्यांनीच फक्त प्लीज. हा सर, जितेंद्र मेस्त्री बोलतो. येस येस सर. मागच्या लेक्चर मध्ये बघा एक प्लॉट विषयी बोललो होतो. मध्येच रस्ता असेल किंवा ड्राईव्हवे सोडला असेल आणि त्याच्या समोर बिल्डिंग असतील किंवा जे बंगले असतील तर त्याच्या पॅरलर अशी मापा आले पाहिजेत अशा संदर्भात बोललो होतो बघा. सर, त्याच्यावरती डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इंटरनल रोडच्या हिशोबाने त्याचे बिल्डिंगचे सेटबॅक्स यायला पाहिजे, करेक्ट? बरोबर. ते चालू आहे सर आमचं. तर नाही, अजून झालं नाही सर. बाकीचे आमचे ऍक्च्युअली रिडेव्हलपमेंट आणि याच्या संदर्भातच काम चालू होतं आणि मेनली बाल्कनीसाठी इश्यू आला होता, तो केला आम्ही. आता हा तो तर आहेच अजून प्रॉब्लेम. नाही, तो आज होऊन जाईल. तो मी जे सेटबॅक आहे ना इंटरनल रोडच्या हिशोबाने, तो मी तुम्हाला सांगतो तसं. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे की आपण जेव्हा बिल्डिंगचे डिटेल्स भरतो बघा, रेसिडेन्शियल यूज आणि कमर्शियल यूज, त्याच्यामध्ये व्हिजिटर आणि कोण बोलतंय, व्हिजिटर आणि असे येतात ना, त्यांची व्हॅल्यू टाकायला लागते. ती जनरेट होऊन मग नंतर व्हॅलिडेशन रिपोर्ट मध्ये त्याचे सॅनिटेशनचे हे दाखवतात की रिक्वायरमेंट, ती कशी ड्रॉइंग मध्ये ऍडजस्ट करायची किंवा मार्क करायची. ओके, आपण ऍक्च्युली कसं आहे, टॉयलेट्स किंवा WC वगैरे मार्क करतो ना, तर आपण पब्लिक टॉयलेट्स, स्टाफ टॉयलेट्स, स्पेशली चॅलेंज टॉयलेट्स असे वेगळे आपण दिलेले आहेत. ओके. आता जर तुमचं स्टाफ किंवा व्हिजिटर्स किंवा पब्लिकचं असेल टॉयलेट, बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा प्लीज. तर जे तुम्ही मार्क करणार आहे त्या हिशोबाने तुम्ही तो ऑप्शन यूज करा आणि मग ती मार्किंग करा. मग ते जर कार्पेटमध्ये नाही, कार्पेटमध्ये जर तुम्ही पब्लिक टॉयलेट मार्क केलं, ओके, तर तो काय करतोय की त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही शॉप मार्क केलं, शॉप मध्ये कसं आहे, एक तर शॉप ओनर पण असतो आणि पब्लिक जी पब्लिक जी असते त्यांच्यासाठी पण व्हिजिटर्स साठी पण असतो, करेक्ट? जर तुम्ही कार्पेट मध्ये मार्क केलं तर तो ओनरच्या साठी कन्सिडर केला जातो. कार्पेटच्या बाहेर मार्क केलं तर पब्लिक साठी कन्सिडर केला जातो. बाहेरचा मार्क करायचं म्हणताय ना तुम्ही? येस. बिल्डिंगची आपण फ्लोअर मार्किंग करतो ना, त्याच्या बाहेर करायचं की कसं काय? नाही, कार्पेटच्या बाहेर करायचं. FSI लाईनच्या आतमध्येच करायचं सर तुम्हाला. मग ते काउंट होतं का? येस काउंट होतं. हे जरा एकदा घेऊन म्हणजे सेशन चालेल. हो चालेल. मी नेक्स्ट सेशन करायला हे कंडिशन दोन्ही हे विजन क्लिअर होते. चालेल. म्हणजे बिल्डिंगचं मी म्हटलं ते सुद्धा बंगल्याचं आणि हे एकत्रच होऊन जाईल. ठीक आहे. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. मी ज्याचं नाव घेतो त्यांनीच फक्त म्यूट करा. हॅलो सर, क्युरियोसिटी बोलू का सर? हा, योगेश सर बोला. सर, एक क्युरियोसिटी हॉस्पिटल संदर्भात काय? हॉस्पिटलच्या बाबतीत एक क्युरियोसिटी अर्जन्सी प्लीज सर. हॉस्पिटल सर, हॉस्पिटलमध्ये ना बेड मार्किंगचं ऑप्शन नाही सर. म्हणजे बेड मार्किंग असतं ना हॉस्पिटलला. हा, माझं 9 बेड आहे, नर्सिंग होम आहे. तर मग 20 बेडचं वरती गेल्यानंतर हॉस्पिटल होतंय. तर मग त्याच्यासाठी बेड जी पार्किंग असते ना ती थोडी चेंज होते. ते आपलं ऑनलाईन मध्ये आपली रिक्वायरमेंट नाही. नाही. एक मिनिट ऐकून घ्या. आपण जेव्हा बिल्डिंगचे डिटेल्स आपण फिलअप बेडवर पार्किंग आहे. बिल्डिंग सर बिल्डिंगचे डिटेल्स आपण जेव्हा हे करतो झालं तर सर प्लीज.
बिल्डिंगचे डिटेल्स जे आहेत आपण जेव्हा फिलअप करतो हॅलो. त्यामध्ये आपण इन्स्टिट्यूट केलं. माझा आवाज येतोय सर? हा. बिल्डिंगचे Online डिटेल्स जेव्हा आपण फिलअप करतो इन्स्टिट्यूट मध्ये मध्ये नर्सिंग वेळ होम इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंग होम आहे. नर्सिंग होमच्या वेळेस तिथं तुम्हाला नंबर ऑफ बेड्स म्हणून व्हॅल्यू द्यायला सांगतो तो. तर जेवढे नंबर ऑफ बेड्स तुमचे आहेत तेवढे तुम्ही मार्क करा. म्हणजे मार्क म्हणा म्हणजे ती व्हॅल्यू तिथं फीडअप करा. त्या हिशोबाने जर तुम्ही कार्पेट मार्क केले ओके ते बरोबर ते घेतले जातात कन्सिडर जातात. त्या हिशोबाने मग तुमची पार्किंग आणि सॅनिटेशन पण त्या हिशोबाने येते. ओके. पण जर तुम्ही ती व्हॅल्यूज तुम्ही तिथं फीडअप नाही केली आणि हा. त्या हिशोबाने हो कार्पेट येतो मार्क सर. स्टुडंट हा नर्सिंग होम कार्पेट मध्ये रूम म्हणून एक आपण आहे ॲज अ रूम मध्ये ओके. तुम्हाला तिथं तुमचा वॉर्ड म्हणून तिथं मेन्शन करायचं ते बरोबर होतात. म्हणजे हा येस ठीक आहे. अजय सर हॅलो. म्हणजे हा, प्रत्येक सर, हॅलो, रूमला सर. कार्पेट मार्क करावं लागेल अजय सर हॉस्पिटलला. आवाज येत आहे? ठीक आहे ठीक आहे येतो. हॅलो. ठीक आहे आता प्लीज सेकंड नाही हॅलो. हॅलो. म्यूट करा म्यूट करा. मॅडम 1 मिनिट 2 मिनिट थांबा. 2 मिनिट सेशन थांबा. होऊ अजय सर आवाज येत आहे? हो येतोय. हा, हा. एक माझं 10 मिनिटाचं सेशन बाकी राहिलंय फक्त एक छोटा. सर एक 2 मिनिट विनीत सर 2 मिनिट थांबा ना. 2 मिनिटं म्यूट करा फक्त. एक आपली प्रोसेस बाकी राहिलेली होती ती कंप्लीट करू. 5 मिनिटात होऊन सर जाईल. मग आपण परत रिटर्न येऊ क्वेश्चन अँड आन्सर वर. ठीक आहे? हा ठीक आहे. प्लीज म्यूट करा सर्वांनी. त्याच्यामध्ये आपण प्रपोजल अप्रूव्हलला होतो. फुल ओसीचा एक ऑप्शन आपण म्यूट करा. हॅलो विनीत सर. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. ठीक आहे चालेल. आता याच्यामध्ये प्रपोजल अप्रूव्हल मध्ये बघा ऑथॉरिटीना काय होतं फक्त प्रपोजल अप्रूव्ह करून समोर पाठवायचं एक ऑप्शन होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आता ऑथॉरिटी लेवलला सुद्धा ते टॅब इथे दिलं आहे. ठीक आहे. हे प्रपोजल अप्रूव्हल. प्रपोजल अप्रूव्हल मध्ये ऑथॉरिटी काय करायचं ऍक्शन मधून फाईल अप्रूव्ह करून समोरच्या ऑथॉरिटीना पाठवायचे फायनल ऑथॉरिटीना आणि ते अप्रूव्ह करायचे. पण ऑथॉरिटीची रिक्वायरमेंट अशी होती की डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आम्ही साईट व्हिजिट करतो. साईट व्हिजिट केल्यानंतर जर ड्रॉइंग मध्ये आम्हाला काही चेंजेस वाटले स्ट्रक्चरमध्ये काही बिल्डिंग मध्ये चेंजेस वाटले जे त्यांनी दाखवले नाही आहे तर त्यासाठी आम्हाला रिअसाइनचं ऑप्शन सुद्धा तिथे दिसायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर तो ऑप्शन एक आपण इथे ऍड केलेला आहे प्रपोजल अप्रोच स्टेजमध्ये ऑथॉरिटी लेवलला. तर ऑथॉरिटी काय करेल इथून ते प्रपोजल रिअसाइन करतील. प्रपोजल रिअसाइन झालं म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग ट्रेसनी करायची आहे. फुल ओसी मध्ये काय आहे फक्त तुम्हाला ते ड्रॉइंग अपलोड करायची आहे परत. जसं तुम्ही डॉक्युमेंट मधून अपलोड करता ना सेम तशी इथून अपलोड करायची आहे फक्त. ठीक आहे. अपलोड केल्या रिअसाइन केल्या ऑथॉरिटीनी तुम्हाला ते फाईल असाइन प्रपोजल मध्ये शो नाही होणार ते रिसबमिट डॉक्युमेंट मध्ये शो होईल. ठीक आहे. आपण ती फाईल रिअसाइन करून बघूयात. ठीक आहे. ही फाईल आहे आता ऑथॉरिटी लेवलच्या डेस्कला ऑथॉरिटी याला रिअसाइन करतील. याच्यामध्ये 2 स्टेज आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रपोजल अप्रूव्हल. ठीक आहे. याच्यामध्ये बघा प्रपोजल फॉरवर्ड विथ अप्रूव्हल आणि प्रपोजल फॉरवर्ड विथ रिजेक्शन हे 2 ऑप्शन आधी होते. आता याच्यामध्ये तिसरा ऑप्शन आहे रिअसाइन प्रपोजल. ठीक आहे. रिअसाइन मध्ये ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला फक्त जे ऍज बिल्ड प्लॅन आहे तेच फक्त अपलोड करावं लागेल. ठीक आहे. आता इथं रिअसाइन करूया आपण. ठीक आहे. प्रपोजल नंबर आहे 6421. कॉपी करून आपण आपल्याकडे ठेवूया. 6421. ठीक आहे. हा ऑप्शन ऑथॉरिटीला आधी शो ठीक आहे. ऑथॉरिटी यांच्या लेवलला रिअसाइन प्रपोजल. ठीक आहे. हे बघा फुल ओसी हॅज बीन रिअसाइन प्रपोजल नंबर 6421 फॉर फुल ऑक्युपन्सी हॅज बीन रिअसाइन. ठीक आहे. हा ऑप्शन त्यांना आधी त्यांच्या लेवलला नव्हता. हा ऑप्शन आपण आता त्यांच्या लेवलला दिला आहे. ठीक आहे. आता काय करेल टेक्निकल पर्सन रिसबमिट डॉक्युमेंट मध्ये जाऊन ही फाईल अपडेट करेल. ठीक आहे. याच्यामध्ये एवढे चेंजेस होते. तरी आपण टेक्निकल पर्सनचं लॉग इन करूयात आणि ते कुठे दिसते एकदा चेक करून घेऊयात. बाकीची प्रोसिजर होती फुल ओसीची नॉर्मल ॲज इट इज आहे. फक्त रिअसाइनचे चेंजेस आपण तिथे आता आपण टेक्निकल पर्सनचं लॉग इन करत आहोत. हॅलो रोहित सर.
ठीक आहे. आता हे प्रपोजल जे रिअसाइन झालं आहे फुल ओसीचं, ठीक आहे, फुल ओसीचं आपण रिअसाइन झाल्यानंतर नॉर्मली बिल्डिंग परमिशन मध्ये कुठे जातो, रिअसाइन प्रपोजल मध्ये, ठीक आहे, रिसबमिट प्रपोजल मध्ये जातो आपण. हे आपल्याला प्रपोजल रिसबमिट मध्ये नसता, रिसबमिट डॉक्युमेंटसाठी. आता हे न्यू चेंजेस झालेले आहेत. लास्ट टाइम तिकीट सुद्धा आमच्याकडे आलं होतं, प्रपोजल फुल ओसीसाठी रिअसाइन झालेलं आहे, पण ते रिसबमिट प्रपोजल मध्ये दिसत नाही. ठीक आहे, ते रिसबमिट मध्ये न दिसता कुठे दिसेल, रिसबमिट डॉक्युमेंट मध्ये. कारण की फुल ओसी मध्ये काय राहतं, नॉर्मली फुल ओसी मध्ये तुम्हाला हेच राहतं, फक्त ड्रॉइंग राहतं. ड्रॉइंग पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करावं लागतं. बघा 6421 आपण एक रिअसाइन केलेलं आहे, ते आपण कुठे दिसत आहे आपल्याला, रिसबमिटेड डॉक्युमेंट फॉर फुल ऑक्युपन्सी. ठीक आहे, जरी प्रपोजल रिअसाइन झाले तर आपण एक काम करूयात, कम्प्लीट प्रपोजल डिटेल एकदा चेक करूयात, त्याच्यामध्ये लक्षात येईल. ठीक आहे, आता हे प्रपोजल हे बघा, फुल ओसीचं काय केलं आपण, रिअसाइन केलेलं आहे. ऑथॉरिटीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून साईट व्हिजिट केलेली आहे, आणि त्यानंतर प्रपोजल अप्रुव्हलला ते प्रपोजल रिअसाइन केलेलं आहे. ठीक आहे, फुल ओसीचं जरी प्रपोजल रिअसाइन केलं आहे तर डॉक्युमेंट बिल्डिंग परमिशन मध्ये आपल्याला ते स्टेटसमध्ये काय दिसतं, प्रपोजल रिअसाइन. पण फुल ओसीच्या केसमध्ये इथे आपल्याला प्रपोजल जरी रिअसाइन केलं तर त्याचं स्टेटस दिसेल आपल्याला डॉक्युमेंट रिअसाइन. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ते त्याची फाईल हे रिसबमिट डॉक्युमेंट मधूनच ऍड करायची आहे. हे बघा, ड्रॉइंग रिपोर्ट जे आपण लास्ट टाइम अपलोड केली होती ते आपल्याला इथे अपलोड करून ही फाईल सबमिट करायची आहे. ठीक आहे, तो फॉर्मॅट दिलेला आहे. बस याच्यामध्ये एवढे चेंजेस आहे. आणि परत पण ऑथॉरिटी काय करेल, त्यांच्या लेवलला ते जे आहे जे ड्रॉइंग आहे ते व्हेरीफाय करतील, आणि ॲज इट इज सेम तुमचं पेमेंट असेल ते असेल करून फाईल फॉरवर्ड करतील. बस एवढे चेंजेस याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये काही जर कोणाला क्वेश्चन असेल फुल ओसी मध्ये नवीन चेंजेस मध्ये तर आपण विचारू शकतो. फुल ओसी मध्ये जे मी आज सांगितलं याच्यामध्ये काही जर इश्यू असेल, पण बाकी चेंजेस काहीच नाही, फक्त रिसबमिटेड आहे, रिसबमिट प्रपोजल आहे. रिसबमिट प्रपोजल केल्यानंतर रिसबमिट डॉक्युमेंट मध्येच ते तिथे शो होईल. ठीक आहे सर ऑनलाईनला युट्यूबला टाकणार सर आजचा लेक्चर? ऑनलाईन आपण आम्ही काय केलं आहे, जर रेकॉर्डेड सेशन जे आमच्याकडे राहतात ते त्या युट्यूबला आम्ही अपलोड करतो. त्याचं सुद्धा आम्ही एखादं सेशन करून याच्यामध्ये अपलोड करूया. सध्या नाही आमच्याकडे, तुम्ही तुमच्या लेवलला जर रेकॉर्ड करू शकता. तुम्ही केलं नसेल सर मगाशी मी एक क्वेश्चन विचारला हॉस्पिटलचा, तो पूर्ण रेरा कार्पेट मार्क करू का प्रत्येक रूम कार्पेट मध्ये मार्क करायला लागेल? मला प्लीज सॉरी आपण डबल विचारतो. अजय सर आहेत ड्रॉइंग एक्सपर्ट. अजय सर. हा अजय सर, मगाशी मी क्वेश्चन विचारला ते नर्सिंग होमच्या बद्दल, तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक रूम वॉर्ड कार्पेट मार्क करू का पूर्ण रेरा कार्पेट मार्क केला तरी चालेल का? म्हणजे ते बेड त्याच्यामध्ये कन्सिडर करून जाईल? येस येस, केला तरी चालेल सर, काही issue नाही. ओके चालेल ना सर? ओके सर, थँक्यू थँक्यू. हॅलो बाकीच्यांनी हॅलो प्लीज एक मिनिट, हॅलो सर. बाकीच्यांनी म्यूट करा. मी एक एक करून सगळ्यांचं नाव घेतो, सगळ्यांचे क्वेश्चन अँड आन्सर्स घेतो. भारती मॅम. येस सर, मला सर जे आता हे प्रिव्हियस क्वेश्चन होतं नर्सिंग होम रिलेटेड, मला ते परत एकदा रिपीट करता का? कारण मी पण त्या सेम स्टेजला अटकलेली आहे. पार्किंग म्हणजे तिथे शो होत नाहीये रिक्वायर्ड पार्किंग. तुम्हाला कार्पेट मार्क करावं लागेल मॅम. कार्पेट मार्क केल्यानंतर ती पार्किंग रिक्वायरमेंट तुम्हाला दिसेल. नाही रिक्वायरमेंट सर तिथे म्हणजे शो नाही होत आहे ऍक्च्युअल मध्ये. मार्क केले, मार्क हे पण आलंय, पण त्याच्यात रिक्वायर्ड पार्किंग किती आहे ते नाही शो होत आहे. जसं ते तुम्ही आता जसं सांगितलं ना, पोर्टलला जाऊन इन्स्टिट्यूट नर्सिंग होम आणि नंबर ऑफ बेड्स त्याच्यात काय किती टाकायचं ते परत एकदा रिपीट करता का? आता जेव्हा आपण बिल्डिंग
कॅटेगरी आणि सब कॅटेगरी आपण मेन्शन करतो. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा प्लीज. तर आपण जेव्हा सब कॅटेगरी आणि कॅटेगरी आणि सब कॅटेगरी आपण मेन्शन करतो, तिथं आपल्याला समोर बघा विजिटर्स, नंबर ऑफ बेड्स असे बरेच गोष्टी येतात. नंबर ऑफ क्लासरूम्स. ओके. तर आता तुमचे नंबर ऑफ बेड्स किती आहेत? फॉर एक्झाम्पल 10 आहेत. करेक्ट. तर 10 तुम्ही तिथे मेन्शन करायचंय. ओके. त्यानंतर फाईल सेव्ह करून तुम्हाला ड्रॉइंग मध्ये जायचं. ड्रॉइंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक वॉर्ड तुमची वेगळ्या वेगळ्या असतात. काही काही स्पेशल रूम असतात, काही जनरल वॉर्ड असतो. करेक्ट. प्रज्वल सर, पंकज जाधव, पंकज जाधव, तुम्ही म्यूट करा. म्यूट करा. स्कूल बिल्डिंग तर तुम्हाला एकदा तुम्ही जे ऑनलाईन डाटा फिलअप केलेला आहे त्या हिशोबाने तुम्हाला मार्किंग करावं लागेल. ओके. ती मार्किंग केली आहे, पण इंडिव्हिज्युअल प्रत्येक वॉर्डला तुम्हाला वेगळी वेगळी कार्पेट मार्क करावं लागेल. कार्पेट मार्क करायचं आहे. रूम मध्ये आपण 5th नंबर दिला अदर रूम्स, ते मार्क केले तर तुमची तो बेड कन्सिडर केला जातो. ओके. म्हणजे स्पेशल रूम मध्ये एक बेड आणि जनरल वॉर्ड मध्ये जनरली जो तुम्ही मार्क ऑनलाईन मध्ये दिली व्हॅल्यू तीच कन्सिडर केली जाते. ओके. तर त्या हिशोबाने नंबर ऑफ बेडच्या हिशोबाने तुम्हाला रिक्वायरमेंट पार्किंगची येऊन जाईल. ओके. ओके सर. सर ऍक्युरेटली स्कूल बिल्डिंग ड्राफ्टिंग करायची मला, तर त्याचा एपीएसआय एरिया कुठला घ्यायचा? तो एपीएसआय म्हणजे स्कूल बिल्डिंगचा कुठला घ्यायचं ते ऑप्शन? काय सर? स्कूल बिल्डिंग आहे ना, स्कूल बिल्डिंगचा मार्क तो घ्यायचा आहे. सर स्कूलचं ट्रेसिंग करायचंय तर FSI कुठला मार्क करायचा आपण? कमर्शियल, एज्युकेशनल सॉरी इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन. एज्युकेशनल घ्यायचा का? येस. आणि सर अजून एक प्रॉब्लेम आहे की डाटा एंट्री करतोय आम्ही एक रिन्युअल साठी, पण ती केस फुल ऑक्युपन्सीला जाते, तर का असं होतंय काही कळत नाही आम्हाला. तुम्ही प्लेन्थ येस केलं असणार आहे, त्यामुळे ती डायरेक्टली पहिले करताना आम्ही फक्त ऍड फ्लोअर्स केलं होतं आणि नंतर ऍड प्लिंथ केलं, पण कमिटमेंट सर्टिफिकेट टाकलेलं नाही. पण तरी पण ती परत फुल ऑक्युपन्सीला गेली केस. नाही. तुम्ही मग सीसीच्या वेळेस डॉक्युमेंट जे तुम्ही ऍड केले तर ते सीसीचे नसणार, ते दुसरी त्याच्या जागी दुसरी ऍड केली असेल, तर ती एकदा चेक करा तुम्ही. कुठे सर? ओके. सर्व्हिस डाटा एंट्री करताना तुम्हाला तिथं सीसीचे डॉक्युमेंट्स, कमिटमेंट सर्टिफिकेट मागतं ना, डॉक्युमेंट्स अटॅच करायला, तर त्याच्या जागेत कमिटमेंट येस कमिटमेंट सर्टिफिकेटचं, तर त्यावेळेस तुम्ही कमिटमेंट सर्टिफिकेटच्या ऐवजी दुसरे सर्टिफिकेट ऍड केलं असेल आणि ते अथॉरिटीने ऍक्सेप्ट केलं असेल, त्यामुळे हे इश्यू येतोय. मग आपण रिन्युअल केस जर पाहिजे नसेल तर ऍड प्लिंथ आणि ऍड फ्लोअर्स हे दोनच टॅबला क्लिक करायचं असतं ना? मॅम, प्लिंथ येस जर केलं असेल तुम्ही, तर तुम्हाला रिन्युअलची करायची गरजच नाहीये, कारण की वर्क कमेंट्स झालेले आहे ना तुमचे. सर ते ऑफलाईन झालेलं आहे, प्लिंथ घेतलेलं नाही. प्लिंथ नाही घेतलाय, मग प्लिंथ इंटिमेशन येस नका करू ना तुम्ही. ऍड फ्लोर करा आणि प्लिंथ इंटिमेशन नो करा, मग तुमचं येऊन जाईल ते. ओके. रिन्युअल रिन्युअल येऊन येईल का ती केस? जाईल. तसं पण केलेलं होतं एक डाटा एंट्री, पण तरी पण नाही येते ती. रिन्युअल येतच नाही केस. एकदा चेक करा येऊन जाईल. ओके. ते ब्लॉक आणि सर ते ब्लॉक्स आहे ना खूप मोठे येतात. छोटे येतात ते. छोटे येतात. मोठे फाईल मोठे करून जे एरिया स्टेटमेंटचे टेबल्स वगैरे येतात ना आपण ट्रेसिंग केल्यावरती, ते ब्लॉक्स आहे ना खूप छोटे येतात, तर त्याचे ते एडिट केल्यावरती त्याची टेक्स्ट हाईट पण नाही वाढत आहे. तुम्हाला टेक्स्ट हाईट तुम्हाला वाढवता येत नाही. तुम्हाला टेबल जे आहेत ते स्केल अप करू शकतात तुम्ही, पण स्केल डाऊन नाही करू शकता. स्केल केलं चालतील ना मग ते? हो, स्केल तुम्ही अप करू शकता, स्केल डाऊन नाही करायची फक्त. ओके. नाही तर तुम्हाला फायनल सबमिट करताना इश्यू येईल. ओके. आणि सर बाल्कनी मार्क करायला पण प्रॉब्लेम येतोय. 2-3 दिवस झाले एक ट्रेसिंग करतोय आम्ही, तर त्याला बाल्कनी मार्क केली ना तर ते एररच येतंय, मार्कच नाही होते आणि नावाचं येतं ना आपल्याला किती मीटर, किती वाईड बाल्कनी आहे, ते येतच नाहीये. ते बॅड आर्ग्युमेंट्स म्हणूनच येतं डायरेक्ट एररच येतो. हो, बॅड आर्ग्युमेंट्सच येतंय डायरेक्ट. आणि अजून एक क्युरी होती सर, ते हॉस्पिटल बाल्कनीसाठी तुम्हाला आज नवीन पॅच येणार आहे 5:30-6च्या दरम्यान. त्यात आणि तो इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. म्हणून 2
दोन टॅब त्यात ओपन तो इश्यू झाले सॉल्व्ह आमच्या झालेला आहे, तर मध्ये. त्यात तुम्ही चेक करा एकदा. जेव्हा तुम्ही ड्रॉइंग कराल त्यावेळेस बाल्कनी मार्क करा, त्यात इश्यू सॉल्व्ह होऊन जातो बाल्कनीचा. ओके. आणि सर हॅलो, काय करता येईल म्हणताय सर दोन टॅब बाल्कनीचं? ओपन झाले टिपी क्लायंटचे, हे असं का झालंय? आणि काय म्हणतात मॅम? हॅलो, आपलं टिपी क्लायंट ज्याच्यामधून आपण सगळे लेयर्स घेतो ना, तसं आमच्या इथे दोन दिसत आहेत. आम्ही अपडेट पण नाही केलंय आणि जे आहे ना आमच्या याच्यामध्ये आम्ही जेव्हा डाउनलोड केलेलं आहे ना टिपी क्लायंट, ते एकच आहे, पण त्याचे दोन दिसत आहेत आता. टिपी क्लायंट न्यू आणि टिपी क्लायंट हे असं दिसतंय, हे काय होतंय? दोन्ही यूज करू शकता तुम्ही, दोन्ही वर्कआउट होतं, काही इश्यू नाही. ओके. आणि नवीन पॅच मध्ये ते निघून जाईल, ते काही इश्यू नाही. नाही सर problem. ते बाल्कनी रेरामध्ये ते वेगळं, रेराचं एरिया कार्पेट वेगळं असतं नाही, आणि तुम्ही HD जसं वेगळं कार्पेट दिसतं एक मध्ये. मिनिट तुम्ही जसं कार्पेट मध्ये मार्क कराल, जर कार्पेट मार्क करताना इंटरनल वॉल जर नाही घेतल्या तर ते रेराच्या कार्पेटचं हिशोबाने म्हणतो घेतील. मी. नाही कार्पेटचं म्हणतो सर मी. आता आपलं कुठलं बाल्कनीची आपण बाहेरून लाईन घेतो, आपण आत घेतो लाईन आणि टिपिक लाईन मध्ये बाहेरून घेतो, तर मग तो एरिया जास्त होतो. मग तो इकडचा एरिया आणि इकडचा एरिया मॅच नाही होत. मग तो बाल्कनीचा नाही, मग बाल्कनीचा जर एरिया तुम्ही इन्क्लूज बाल्कनी इन्क्लुडेड इन कार्पेट होतो. नॉर्मल बाल्कनी तुम्हाला ऍड नाही होत कार्पेट मध्ये. तो ऍड नाही होत, पण तो जो याचा आहे बाल्कनीचा आहे ना, इन्क्लूज बाल्कनीचा एरिया तो ऍड होतो. मग त्याच्यात तो डिफरन्स पडतो. मग तो इकडे आपल्या आपण जे मॅन्युअली ड्राफ्टिंग करतो त्याचा वेगळा येतो आणि याचा वेगळा येतो. मग ते एरियामध्ये ते प्रॉब्लेम येतो. मग ते सर आम्हाला ते क्लायंट लोक बोलतात मग ते की दोन एरिया कसे हा बाहेरून घेतला आणि आतून घेतला, मग तो प्रॉब्लेम येतो ना सर मग आम्हाला. नाही, मग इन्क्लूज बाल्कनी नीट मार्क केली तर येऊन जाईल ना सर. पण बाहेरून मार्क करतो ना आपण इन्क्लूज बाल्कनी पण, तर मग तो बाहेरचा एरिया कार्पेट पकडला जातो. आपण कसं आतून घेतो ना कार्पेट एरिया, इन्क्लूज बाल्कनीचा आतून घेतो आणि हा बाहेरून घेतो टिपिक लाईन मध्ये. मग ते दोघांचं ते केली तर मॅच नाही होत. मग ते क्लायंट आम्हाला बोलतात की हा मॅच नाही होत, मग तो कुठला घ्यायचा. मग ते बँकेत पण प्रॉब्लेम येतो आणि रेरामध्ये पण प्रॉब्लेम येतो आम्हाला. मग काय करायचं सर याच्यात? एनक्लोज बाल्कनी इंटरनलीच मार्क करा ना सर तुम्ही, बाहेरून काय मार्क करताय? म्हणजे तुम्ही तिथं मार्जिनला प्रॉब्लेम येतो. मग परत मार्जिनला प्रॉब्लेम येतो सर आतून मार्क केला तर मग बाल्कनी. ओके ओके ओके. हा, मग तो पण प्रॉब्लेम येतो. मग तो क्लायंट आम्हाला बोलतो मग ते मार्जिन. ठीक आहे सर, मी एकदा चेक करून घेतो, मी बघायला सांगतो. ओके ओके. हॅलो, एक मिनिट थांबा. विरद आर्किटेक्ट्स प्लॅनिंग अँड इंटेरियर्स, बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. हा बोला विरद सर. हो सर, नमस्कार, मी साध्वी बोलतेय. तुमचा आवाज कट होतोय मॅम. हॅलो हॅलो. हा बोला. हो, ऍक्च्युली जे क्लायंट आहे ना त्यांनी पूर्वी बिल्डिंग परमिशन घेतली होती, पण त्यांना ना कंपाऊंडिंग चार्जेस लागलेत. पण कंपाऊंडिंग तर आपल्याला स्ट्रक्चरवर असतं, तर त्यांच्या तर आता वेकंट लँड आहे पण कंपाऊंडिंग लागली आहे आणि म्हणून FSI आम्हाला 0.75च भेटते. तुम्ही जेव्हा टाइप ऑफ लेआउट सिलेक्ट केलाय त्यावेळेस कंपाऊंडिंग स्ट्रक्चर म्हणून सिलेक्ट केला सर, त्यामुळे हा इश्यू येतोय तुम्हाला. नाही सर, आम्हाला रिवाइज परमिशन टाकायची आहे, पण ते म्हणतात की ते तुमच्या ऑलरेडी कंपाऊंडिंगच्या परमिशन मध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला फुल FSI देऊ शकत नाही, तर हे अथॉरिटी सांगते का बीपीएस मध्ये बीपीएसच्या कंपाऊंडिंगची परमिशन घेतलीच नव्हती. अथॉरिटीने आम्हाला पूर्वीची परमिशन मध्ये कंपाऊंडिंग दिलं होतं. बरं. आणि ते क्लॉज पण जरा रॉंग लावलेत, तर आपल्याला हे लॅप्स करता येईल का? ते आम्ही सांगू शकत नाही, कारण की अथॉरिटीचं ज्युरिडिक्शन आम्ही सॉफ्टवेअर कसं चालतं त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो, आणि डिजिटलमध्ये काय आहे ते पण मी सांगू शकतो, पण अथॉरिटीचं म्हणणं काय आहे ते मी हे नाही करू शकत. ओके, तर आम्हाला कोणाशी बोलावं लागणार? तुम्हाला त्याच ULB मध्ये जाऊन तुम्हाला अथॉरिटीशी बोलावं लागेल किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घ्यावं लागेल. ओके, की हे इश्यू आहेत. तेव्हा ऑफलाईन सँक्शन झाले आहे, त्यात कंपाऊंडिंग चार्जेस तुम्ही ऍड केलेले होते. ओके, ते तुम्हाला मेसेज करावे लागेल.
ते ऑफलाईनच करावं लागणार का? ऑनलाईन मध्ये आम्हाला क्वेरी या तिकीट रेस करता येणार नाही? नाही, तुम्ही ऑनलाईन करू शकतात, पण ऑनलाईन करताना मग तुम्हाला आधी सर्व्हिस डाटा एंट्री करून मग ते अप्रुव्हल घ्यावं लागेल ना अथॉरिटीचे. हो, आम्ही केली होती सर्व्हिस डेटा एंट्री, पण ते म्हणतात की पूर्वीचे जे कंपाऊंडिंग चार्जेस आहे त्या हिशोबानेच करा सर्व्हिस डेटा एंट्री. पण आम्हाला तर ते लॅप्स करायची आहे म्हणून. नाही, मग आधी तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यानंतर मग सर्व्हिस डाटा एंट्री करावं लागेल. अच्छा, ओके? तर हे सगळं प्रकरण आता ऑफलाईन करावं लागणार आता. नाही, सगळं प्रकरण ऑफलाईन नाही करावं लागेल. तुम्हाला आधी त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यांचं तुम्हाला उत्तर मिळाल्यानंतर मग तुम्हाला परमिशन सर्व्हिस डाटा एंट्री थ्रू ऑनलाईन घ्यावं लागेल. ऑनलाईन हीच परमिशन मिळते तुम्हाला. ऑफलाईन आता सगळं बंद झालेलं आहे. ओके? हो, तर ऑनलाईन आम्हाला कंपाऊंडिंग चार्जेस लॅप्स करता येणार नाही ना? नाही, तुम्ही आधी त्यांच्याशी बोला. ते तुम्हाला म्हणतायत की ते म्हणतायत ना तुम्हाला की सर्व्हिस डाटा एंट्रीमध्ये कंपाऊंडिंग चार्जेस आणि ते तुम्हाला ॲड ऑन करूनच करावं लागेल. करेक्ट? हो. हो, हो. मग त्याआधी त्यांच्याशी बोला ना की ते चुकीचं झालेलं आहे म्हणून. करेक्ट? अच्छा, बरं. ठीक आहे? चालेल सर, थँक यू. सर आणि असं कोणी बोला. आहे का? हॅलो. थांबा सर. अभिनय सर थांबा. बोला मॅम. सर असं कोणी आहे का आम्हाला ते ऑनलाईन मध्ये गाईड करता येणार त्यांना? नाही, तुम्ही तिकीट करून तुम्ही हे करू शकतात ना. काही बरं. इश्यू नाही. तुम्हाला सपोर्ट टीम सपोर्ट करेल. काही इश्यू नाही. ओके? बरं, थँक यू सर, थँक यू. तुषार शिंदे सर. हॅलो. बोला सर. हॅलो. हां सर. काय होतं माहिती का, आम्ही रजिस्ट्रेशन आता केलं ना, तो OTP जातोय. रजिस्ट्रेशन? नंतर म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर क्लायंटला OTP जातोय. बरोबर. आणि तो आपण कसं हे करायचं, म्हणजे तो जो नाही जायला पाहिजे त्यांना. नाही, कधी-कधी काय आहे आधारचं OTP साठी वेळ लागतो किंवा नाही सर, कधी-कधी रजिस्ट्रेशन झालंय, पण आपण जेव्हा लॉग इन करतो ना तेव्हा तो OTP जातो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की त्यांचं ओनरचा लॉग इन करणार आहात तुम्ही. सर त्यांचं असं म्हणणं आहे की ओनरचं लॉगिन OTP बेस झालाय असं म्हणत आहे ना तुम्ही? येस OTP बेस झालाय, बरोबर. तर तुम्ही तो त्यांचं नकोय लॉगिन आम्हाला. हां, ते तुम्ही जेव्हा लॉगिन केलं होतं तेव्हा OTP बेस लॉगिनवर क्लिक केलाय असं केलंय काही? नाही सर, नाही असं काय नव्हतं. असं काहीच नाही केलंय. तर ते OTP मागत आहे का? नाही. होय, हो, ठीक तरी आहे. पण OTP मागतो. ठीक आहे. तिकीट टाकलाय का तुम्ही असं काही? हो, टाकलंय तिकीट. मला मी तिकीट नंबर देऊन द्या ना, सांगतो चेक तुम्हाला, करून तिकीट घेतो नंबर आम्ही. पाठवतो. मला तिकीट तर नंबर मी आधी सांगा. विचारतो. आमच्या हो, हो, मॅडमला हो. विचारतो आधी. चालेल, मॅडमला चालेल. त्यांना ठीक आहे, विचारतो. ठीक आहे. आम्हाला चेक करावं लागेल की युजर OTP बेस ऍक्टिव्ह झालाय का? फक्त चेक करावं लागेल. येस होऊन जाईल येस ते सॉल्व्ह. ठीक आहे, फक्त चालेल. तुम्ही तिकीट टाकून द्या. हो हो, चालेल, चालेल, ठीक. ठीक तर आहे. मला पण हा इश्यू आहे. ठाणे महानगरपालिकेतून बोलतो. हां, हां. बोला सर. मला पण हाच इश्यू आहे सर. माझं ओनरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सर तुम्ही मला कॉल केला होता वाटतं बहुतेक, बरोबर ना? ओनरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि OTPचं तिकीट रेस करू याचं पण मी. नाही, मला सांगा, तुम्ही मला लास्ट टाइम कॉल केला तर हाच टॉपिक होता ना तो? नाही, तो दुसऱ्या हॉस्पिटलचा टॉपिक होता. OTPचा येस OTPचा विषय होता. बरोबर एक राईट. काम करा, तुम्ही मला माझ्या नंबरवर ते याची डिटेल पाठवून द्या ओनरची. ओनरचे ना? हां, ओनरची सर डिटेल. तुमचा नंबर म्हणजे काय मला नंबर भेटेल? नंबर सर तुम्ही लास्ट टाइम मला मिस हे केला. तुमचा नंबर सांगा, मी कॉल अक्षय 9881. एक मिनिट. हॅलो. हां, अक्षय तेच बरोबर आहे. अक्षय तुम्ही केला होता मला कॉल? ओके सर. तर मी तुम्हाला डिटेल पाठवतो सर ओनरचे. डिटेल ओके सर. पाठवून द्या. सर मी ओके पण सर. ID पासून पाठवून द्या, मी चेक डिटेल करतो माझे पाठवतो लॉगिन तुम्हाला. होतं. शिंदे सर तुम्ही पण टाका. काही हां, इश्यू नाही. मी पण तुम्हाला डिटेल्स पाठवतो. चालेल. ओके सर. अभिनय चंद सर. हॅलो. मालवडकर आर्किटेक्ट्स. येस सर, माझं एक ड्रॉइंग आहे ज्याचं ट्रेसिंग झालेलं आहे, मी रन करतेय आणि लास्टला फेटल एरर येतोय. फायनल सबमिट करताना फेटल एरर येतोय? नाही, रिपोर्ट जनरेट करतानाच येतोय, व्हॅलिडेशनला लावलं की. ओके. एकदा कॅड फाईल चेंज करून बघा ना मॅम. कारण की 2-3 वेळा मी नवीन फ्रेश फाईल घेतली, त्याच्यात केलं आणि तरी पण येतोय. मी तिकीट पण रेज केलंय 9974. तिकीट नंबर मॅम मेन्शन करा, मला सांगा. मी तिकीट 99 743.
743 ठीक आहे मग सपोर्ट मधनं कोणाला ओके सपोर्ट मधनं कोणाला तरी कॉल करून तुम्हाला चेक करायला सांगतो. ओके. आणि सर अजून एक होतं माझं एक प्रपोजल आहे SRA ते कम्प्लीट झालेलं आहे सगळं. आता ओनरची साईन आणि आर्किटेक्टची साईन करायची आहे. तर तिथं ओनरचं EKYC जे आपण करतो ना तिथं ओनरचं नावच नाही येतं. मी त्यासाठी पण तिकीट रेस केलेलं आहे. पण मॅम तिकीट नंबर सांगा. हॅलो किचननी प्लीज म्यूट करा. एकेकांचं नाव घेतो मी. 99434 असा नंबर आहे त्याचा. काय मॅम? 99434 हे ओनर EKYC साठी. ओके 99434 EKYC ओके मॅम चालेल. मी तुम्हाला सपोर्ट टीमला कॉल करायला सांगतो. ओके चेक करायचं. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. येस अभिनय चंद सर. हॅलो हॅलो हा अभिनय सर बोला. हा सर काय होतं एक फायनल लेआउटचा प्रोजेक्ट आहे माझा फायनल लेआउटचा. पण त्याच्यामध्ये XML फाईल डज नॉट एक्झिस्ट इन मास्टर डाटा म्हणून सारखा एरर येतो. मी ऍडमिनला सुद्धा कॉन्टॅक्ट केले 2 आठवडे झालं चाललंय पण त्यांना ते शक्य व्हायना झालंय. ते कुठला इश्यू आहे लोकेशन? सातारा म्हणजे हे काउन्सिल आहे की हे आहे आरपी? नाही सातारा टाउन प्लॅनिंगचा एरर काय आहे? XML एरिया नॉट असाइन टू ऑथॉरिटी असं आहे का? XML फाईल डज नॉट एक्झिस्ट इन मास्टर डाटा. XML फाईल डज नॉट एक्झिस्ट. सर प्रपोजल डिटेल पाठवता का मला? कारण की जर प्रपोजल एरिया डिटेल हे आता तिकीट नंबर आहे बघा इथं मी दिलाय 99534. एक मिनिट 99534 ठीक आहे सर. मीटिंग सेशन झालं की मी हे चेक करतो तिकीट आणि तुम्हाला कॉल करतो. चालेल सर. चालेल ठीक आहे. हॅलो बोला. हा बोलू का? माझा तिकीट नंबर होता 99298. इश्यू काय सर सांगा ना. इन्स्टॉलेशनचा इश्यू होता याला. अच्छा इन्स्टॉलेशनचा आहे. सर इन्स्टॉलेशन साठी आम्ही एक छोटा एक प्रेझेंटेशन बनवलेला आहे. नाही ना ते सगळं करून झालं त्याच्यानंतरही हा प्रॉब्लेम येतोय. नाही काल माझ्याकडे डोरेनकडं तिकीट आहे माझं. बरोबर. नाही ऐका ना 2 तिकीट माझ्याकडे पण आले होते. मी त्यांना प्रेझेंटेशन दिलं. एकाचं झालं एकाचं नाही झालं. पण मी त्यांना तेच प्रोसेस करून दिली.